कधी विचार केलाय आपल्या पिरियड नाईट्स इतक्या अनकम्फर्टेबल का असतात? सगळं सेट असतं, हॉट बॅग, क्लिअर बेड, स्किन केअर, तरी सुद्धा पीसफुली झोप लागत नाही. रात्री लीक होईल का, रॅश येईल का, या विचारानेच बऱ्याचशा मुली झोपतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे पिरियड नाईट्स अनकम्फर्टेबल का वाटतात आणि त्या खरंच कम्फर्टेबल कशा होऊ शकतात. चला तर बघूया रिअल रिझन बिहाइंड पिरियड डिस्कम्फर्ट. आपण बहुतेकदा क्रॅम्प्सला दोष देतो. थिंक अबाउट इट. दिवसा आपला पॅड डिझाईन चालतो, पण रात्री आपली बॉडी पोझिशन, फ्लो, मूवमेंट सगळं बदलतं. आपण वळतो, बाजूला झोपतो आणि रेग्युलर पॅड तेवढं कव्हरेज देतच नाही. त्याशिवाय बऱ्याच जणी डेचा पॅड नाईटलाही यूज करतात. टाईट स्लीपवेअर घालतात, ज्यामुळे फ्रिक्शन वाढतं आणि अनेकदा पॅड बदलायचंच विसरतात. लीकेज आणि अनइझी फिलिंग येते. तुम्हाला माहितीये का, आपल्या झोपण्याच्या पोझिशनवरून लीकेजचा रिस्क बदलतो आणि रेग्युलर पॅड जे असतात ते त्या भागाला कव्हरच नाही करत आणि तेव्हाच लीकेज होतं. इथेच डिफरन्स पडतो नाईट पॅड्स मध्ये. त्यांचं डिझाईन वायडर आणि लॉंग असतं, जे बॅक कव्हरेज देतं, अगदी मूवमेंट दरम्यान सुद्धा, म्हणजे ज्यावेळी आपण हालचाल करत असतो तेव्हा सुद्धा. म्हणून मी खरोखर शोधायला सुरुवात केली एक असा पॅड जो नाईटसाठी स्पेसिफिकली बनवलेला असेल आणि मग मला सापडला एव्हरटीन रिलॅक्स नाईट ट्रिपल एक्सेल अल्ट्रा सॅनिटरी पॅड. हा एकदम परफेक्ट नाईट पॅड आहे. युनिक हायब्रिड टॉप शीट जो स्किनवर सुपर सॉफ्ट वाटतो आणि रॅश फ्री ठेवतो. ट्रिपल एक्सेल साइज, 70% लॉंगर दॅन रेग्युलर पॅड्स, म्हणजे फुल बॅक कव्हरेज आणि लीक प्रूफ नाईट्स. हा इतका लॉंग आहे की बॅक कव्हर होतं. परफेक्ट फॉर हेवी फ्लो नाईट्स. डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड, सेफ फॉर सेन्सिटिव्ह स्किन. नीम अँड सॅफ्लोर एक्स्ट्रॅक्ट, नॅचरल प्रोटेक्शन, रॅश कंट्रोल, ओडर न्यूट्रलाइज होतं. पॅड जागेवर टिकतो, कुठलीही शिफ्टिंग नाही. नीम म्हणजे नॅचरल अँटीबॅक्टेरियल इन्ग्रेडियंट, तो स्किनला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करतो आणि सॅफ्लोर एक्स्ट्रॅक्ट स्किनला काम ठेवतो, इचिंग कमी करतो. म्हणजे हे फक्त फ्रेग्रन्स साठी नाही तर खरोखर पर्पजफुली ऍड केले आहे. म्हणूनच रात्री सुद्धा स्किन फ्रेश राहते आणि सकाळी इरिटेशन फ्री फील येतो. चला तुम्हाला माझी रात्रीची रुटीन सांगते. स्किन केअर, थोडं जर्नलिंग आणि मग माझा कम्फर्ट स्टेप. एव्हरटीन पॅड ऑन. इतकं सॉफ्ट फील होतं की मला जाणवतच नाही की मी पिरियड्सवर आहे. फोन सायलेंट, लाईट डीम, ब्लँकेट घेऊन पीसफुली स्लीप. आणि खरंच सांगते, रात्री जर लिकेजचं टेन्शन नसेल ना तर झोपेची क्वालिटी वाढते, एवढी छान झोप लागते. आणि नेक्स्ट मॉर्निंग उठल्यावर सगळ्यात बेस्ट फिलिंग म्हणजे कुठलाही स्ट्रेन नाही, इरिटेशन नाही, फक्त फ्रेशनेस, हायजीन आणि कॉन्फिडन्स. बघा, पिरियड्स अनकम्फर्टेबल असतात हे तर फिक्स आहे, पण ते स्ट्रेसफुल असायला नको. जर आपण योग्य पॅड आणि योग्य रुटीन फॉलो केली तर आपली बॉडी आपल्याशी थँकफुल राहते. चला पटकन व्हिडिओचा रिकॅप बघूया. रॉंग पॅड डिझाईन, अनकम्फर्टेबल नाईट. मूवमेंट, रॉंग स्लीपिंग पोझिशन इज इक्वल टू लीकेज. रॉंग फॅब्रिक, इरिटेशन. अँड राईट चॉईस, पीसफुल स्लीप. सो गर्ल्स, नेक्स्ट टाइम पिरियड्समध्ये स्ट्रगल करण्याऐवजी ट्राय एव्हरटीन रिलॅक्स नाईट पॅड वन्स आणि एक्सपिरियन्स करा काय फरक पडतो जेव्हा केअर खऱ्या अर्थाने थॉटफुल असते. स्टे कम्फर्टेबल, स्टे कॉन्फिडंट, बिकॉज गुड नाईट्स इज इक्वल टू गुड मॉर्निंग्स.